पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयामधील कर्मचारी निवासस्थानांच्या परिसरात असलेला सेफ्टी टँक आणि गटारे तुंबून भरून वाहत असल्यानं संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। या अस्वच्छतेचा फटका केवळ कर्मचारी व रहिवाशांनाच नव्हे तर परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आमदार मोनिका राजळे यांच्या संपर्क कार्यालयाचा परिसर असून तेथे देखील दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे। नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचे निवासस्थानही याच परिसरात असल्यानं ही गंभीर समस्या सर्वांच्या निदर्शनास असूनही अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नाही अशी नागरिकांची खंत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शासकीय इमारतींची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। रहिवाशांनी वेळोवेळी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचं सांगण्यात आले। खंडोबा मंदिरापासून एडके कॉलनीकडे जाणारा सुमारे 20 फूट रुंदीचा रस्ता पालिकेच्या अखत्यारीत असून या भागात सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीसह आरोग्याच्या धोक्यालाही सामोरं जावं लागतंय। डासांची वाढ, अस्वच्छ वातावरण आणि संभाव्य साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका प्रशासन, उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने संयुक्तपणे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमदार मोनिका राजळे यांनी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जाते। आमच्या आमदार कार्यालयापासून जो रस्ता गेलेला आहे तिथं बऱ्याच दिवसापासून दुर्गंधी आहे। ते झाडे उगलेले आहेत। आम्ही बराच वेळ अर्ज देऊनही त्याची काही कारवाई करण्यात आलेली नाही इथून। आणि हा 20 फुटी काहीतरी रस्ता इथून गेलेला आहे, पण त्या रस्त्याचा बी त्यांनी काहीतरी रस्ता केला पाहिजे। हा आपला खंडोबा मंदिर आहे तिथून तर आमदार मॅडमच्या घरापासून हा 20 फुटी रस्ता आहे, पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही। तिथं सरकारी दवाखान्यामध्ये बरेच झाडे, श्वास खड्डा, तिथं आम्हाला डासाचा त्रास होतो। त्याच्यामुळे आम्ही वेळ पाठपुरावा केला, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही। तर लवकरात लवकर त्याची दखल घेऊ। आणि इथं आपले अभय आव्हाड नगराध्यक्ष त्यांचं बी घर आहे, पण त्यांनी बी काही दखल घेतली नाही। त्यांनी लवकरात लवकर याची दक्षता घ्यावी ही विनंती। धन्यवाद। मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।